नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. इकडं इकडे ऊस तोडतो आणि इथे येऊन आम्ही फोटो काढत होतो. हां ती दिंडी ना इथून असं बिबट्या निघलं. या साईडला बिबट्या पळून ऐतवडे बुद्रुक येथे बिबट्याचे दर्शन, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण. वन विभागाचे अधिकारी विशाल डुबल यांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन. वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक परिसरातील शेत शिवारात मागील 5 दिवसापासून बिबट्याचा वाढता वावर आढळून येत असून शेतकरी व ऊसतोड मजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. बिबट्याच्या दहशतीमुळे अनेक शेतकरी शेतात जाणे टाळत असून शेती कामावर त्याचा गंभीर परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर शिराळा येथील वनपाल विशाल डुबल यांनी ऐतवडे बुद्रुक येथे भेट देत शेतकरी व ऊसतोड मजुरांना खबरदारीबाबत मार्गदर्शन केलं. बिबट्याच्या हालचाली लक्षात घेता रात्री शेतात जाणे टाळावे, समूहानेच काम करावे, तसंच संशयास्पद हालचाली तात्काळ वन विभागाला कळवाव्यात, असं आवाहन त्यांनी केलं. ऊसतोड मजूर व शेतकरी धोंडीराम जाधव यांनी सांगितलं की रात्री सिंचनासाठी शेतात जाणे जीवावर बेतत आहे, त्यामुळे दिवसाच्या वेळेत वीज पुरवठा मिळावा अशी मागणी महावितरणकडे करण्यात यावी. यावर वनपाल डुबल यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करण्याचं आश्वासन दिलं. शेतकऱ्यांनी बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे निर्माण झालेली दहशत लक्षात घेता वन विभागाने तातडीने मोहीम राबवून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी जोरदार मागणी होत आहे. अतिवृष्टी, नापीक व कर्जबाजारीपणाच्या संकटात असलेल्या शेतकऱ्यांसमोर वन्यजीवांचा धोका हे आणखीन एक मोठे आवाहन ठरत आहे. गेल्या 2 दिवसात परिसरातील 3 विहिरीजवळ ऊसतोड सुरू असताना बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये अधिकच भीती पसरली. याबाबत उपसरपंच अजिंक्य पाटील व वनप्रेमी कुमार गायकवाड यांनी तातडीने वन विभागाशी संपर्क साधला. त्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत शेतकरी व मजुरांना आवश्यक सूचना दिल्या. उपवनसंरक्षक सागर गवते, सहाय्यक वनसंरक्षक नवनाथ कांबळे, वनक्षेत्रपाल एकनाथ पारदी यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल विशाल डुबल, वनमजूर शिवाजी खोत, गौरव गायकवाड यांनी शेत शिवारात बांधावर जाऊन पाहणी केली व शेतकऱ्यांना सतर्कतेचा संदेश दिला. यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे. आम्ही इथे फोटो काढत होतो. कुठं परत कुठे गेला तू? इकडे गेला, खाली उसात का ह्याच्यात वड्यात गेला? इकडे गेला. त्याच्या माहिती तुम्ही इथून गेला ते. मोठा होता का बारका होता? मोठं. मोठं होतं. ऊस तोडला इकडं. इकडे ऊस तोडतो आणि इथे येऊन आम्ही फोटो काढत होतो. हां ती दिंडी ना इथून असं बिबट्या निघलं. या साईडला बिबट्या पळून आणि परत मग काय केलं? बिबट्या गेला पुढं बघायला गेला का काय केलं? पूर्ण गेलं, इथून असं मागे गेलं. ऊस तोडायचं बंद केलं. हो. इकडे तोडणार होता. बरं, मग काल तोडायचं बंद केलं. हा, इकडे पात लावून इकडे जाणार होतो, तोडणार होतो. नमस्ते. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आपण सध्या आहोत वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक या ठिकाणी. शेतकऱ्यांच्या शेतामध्ये काल ऊसतोडी चालू होती. या ऊसतोडी चालू असताना ऊस तोडणाऱ्या कामगारांना या ठिकाणी सदर बिबट्या दिसला. तर शेतकरी ऊसतोड कामगार भयभीत झाले आणि बिबट्याची आणि ऊसतोड कामगारांची यांची नजर झाली. त्यानंतर बिबट्याने इथून पळ काढला आणि सदर बिबट्या हा या परिसरात असल्यामुळे येथील शेतकऱ्यांचं भयभीत वातावरण निर्माण झालं आहे. सदर ठिकाणी या ठिकाणी वन विभाग अधिकारी डुबल साहेब आपल्यासोबत आहेत. आज रोजी सकाळी ऐतवडे बुद्रुक येथून बिबट ऊसतोड चालू आहे. त्या ठिकाणी बिबट प्राणी दिसत असल्याबद्दल सुनील पाटील यांचा कॉल आला असता जागेवरती जाऊन ऊसतोड कामगारांना बिबट प्राण्याविषयी घ्यावयाची काळजी याबद्दल माहिती दिली. तसेच त्यांची लहान मुलं जी त्यांच्या सोबत आहेत त्यांना त्यांच्या जवळ घेऊन ऊस तोडा असं त्यांना सांगितलं, त्याविषयी माहिती दिली. तसेच तुमची लहान मुलं ही तुमच्या जिथं तुम्ही मुक्काम करता त्या ठिकाणी ठेवा व तिथे तुमचा एक माणूस ठेवा. सहजासहजी ऊसामध्ये येताना ऊसतोड करण्यासाठी येताना तुम्ही मुलांना आणू नका व ऊसतोड चालू करण्याच्या अगोदर थोडासा आवाज वगैरे करा. त्याच्यामुळे काय होईल की बिबट्या जर तिथे असेल तर तिथून निघून जाईल याची खात्री करून नंतर तुम्ही ऊस तोडायला चालू करा. पुढे जर परिसरात बिबट वन्य प्राणी दिसून आला, वन्य प्राण्याची पिल्लं वगैरे जर आढळली तर त्वरित वन विभागाला संपर्क करा.